महाराष्ट्र में होने वाले विधानसभा चुनाव से पहले सियासी दलों ने तैयारियां शुरू कर दी है। महायुति गठबंधन में शामिल शिवसेना, बीजेपी और एनसीपी महाराष्ट्र की सत्ता में लौटने के लिए भरसक प्रयास कर रही है। लेकिन इसी बीच कुछ ऐसी सीटें हैं जहां महायुति में शामिल पार्टियां अपने अपने दावे कर रही हैं, जिसके चलते खींचतान नजर आ रही है। यदि हम बात करें कल्याणपुर विधानसभा सीट की, तो यहां शिवसेना की बैनरबाजी ने संघर्ष बढ़ा दिया है। आपको बता दें कि कल्याणपुर विधानसभा सीट से मौजूदा विधायक बीजेपी के गणपत गायकवाड़ हैं, जो कि जेल में बंद है। आपको बता दें कि कल्याण में शिवसेना और बीजेपी के स्थानीय नेताओं के बीच लंबे संघर्ष चल रहे हैं और इसी का नतीजा था कि गणपत गायकवाड़ ने शिवसेना के महेश गायकवाड़ पर फायरिंग भी की थी। वहीं गणपत गायकवाड़ के जेल जाने के बाद स्थानीय शिवसेना नेता इसे अच्छा मौका समझ रहे हैं और कल्याण पूर्व की विधानसभा सीट पर दावा कर रहे हैं, जिसको लेकर लगातार बैनरबाजी चल रही है। और अब बैनर की इस लड़ाई को लेकर भाजपा प्रवक्ता माधव भंडारी ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि हमारे विधायकों के काम और कल्याण पूर्व में हमारे कार्यों को देखकर ही फैसला लिया जाएगा। शिवसेना नेताओं का रवैया ठीक नहीं है और ऐसे बर्ताव की जरूरत नहीं है। भाजपा प्रवक्ता ने कहा कि अपना पक्ष सार्वजनिक रूप से रखने के बजाय नेताओं के सामने रखा जाए तो ज्यादा बेहतर होगा और इस पर चर्चा होगी, इसके बाद ही फैसला लिया जाएगा। स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा तऱ्हेची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नसते। त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावून नेत्यांना ते आमच्या नेत्यांशी बोलायचं असते, त्या पद्धतीने आमच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल। परंतु ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी आमच्याच विद्यमान आमदारांचं आणि आमचं जे काम आहे त्याच्या आधाराने निर्णय होईल। अख्ख्या जगामध्ये आज या विषयाची चर्चा चालू आहे। भारतावरती तर त्याचा थेट परिणाम होणार आहे, कारण जर बांगलादेशमधली अस्थिरता अशीच राहिली आणि बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार सुरू झाले तर त्या विचारांना निर्वासित म्हणून शेवटी भारतातच यावं लागेल। आणि बांगलादेशमधल्या हिंदूंबरोबर आणखीन बांगलादेशी मुसलमान सुद्धा भारतामध्ये निर्वासित म्हणून येणार नाही, याची काही शाश्वती नाही। शेवटी जेव्हा अस्थिरता असते तेव्हा त्या अस्थिरतेमुळे त्या देशातून कोणताही देश असू दे, मग बांगलादेशाचा असा नाही, कुठलाही देश असू दे, त्याच्यामधून बाहेर निघून जाण्याच्या नागरिकांची संख्या वाढते आणि ते निर्वासित जर भारतात येणार असतील तर ते भारताच्या दृष्टीने समस्या होते। त्यामुळे आज हा बांगलादेशचा विषय हा भारतासाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, एकट्या बांगलादेश पुरताच महत्वाचा नाही। आणि बांगलादेशच्या विषयाबद्दल भारतीय जनतेला माहिती असणं आवश्यक आहे। बांगलादेशच्या विषयाबद्दल बांगलादेशमध्ये काय घडतंय याच्याबद्दल भारतीय जनतेला जागरूक करणं आवश्यक आहे। म्हणून अशा तऱ्हेचे कार्यक्रम देशभर चालू आहे। शक्यता काय वाटते हा भाग बाजूला ठेवू, सलमान खुर्शीद सारखा काँग्रेसचा नेता जाहीरपणे सांगतो की बांगलादेशमध्ये जसं झालं त्या झुंडी पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये शिरल्या आणि त्यांनी लूटपाट केली, तशाच तऱ्हेची दृश्य भारतामध्ये बघायला मिळतील असं सलमान खुर्शीदने जाहीरपणे सांगितलं। सलमान खुर्शीद हे काँग्रेसचे नेते आहेत, काँग्रेसने त्यांना याच्याबद्दल जाब विचारला नाही। काँग्रेसने त्यांना याच्याबद्दल हे विधान आम्हाला मान्य नाही, ही भूमिका आम्हाला मान्य नाही असंही सांगितलं नाही। याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की सलमान खुर्शीदच्या तोंडातून काँग्रेसच बोलते आहे आणि काँग्रेसला जर असं वाटत असेल की या पद्धतीने भारताच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये झुंडी शिराव्यात आणि त्यांनी लुटमार करावी आणि त्यांनी असभ्य वागणूक करावी, तर ती काँग्रेसची भूमिका असू शकते, भारतीय जनतेची भूमिका ती नाही। कारण भारतीय जनता पंतप्रधानांचं निवासस्थान एका व्यक्तीचं निवासस्थान म्हणून बघत नाही, तर ते भारताच्या पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणून बघते। पंतप्रधान कोणी असेल, आज पंतप्रधान माननीय मोदीचे 10 वर्षांनी आणखीन कोणी असेल, परंतु जो कोणी पंतप्रधान असेल त्याच्या पदाचा मान, त्याच्या पदाचा सन्मान, त्याच्या पदाची गरिमा राखली गेली पाहिजे, संसदेच्या सभागृहाची गरिमा राखली गेली पाहिजे। ही भारतीय जनतेची भूमिका आहे, काँग्रेसची ती भूमिका नाही, हे सलमान खुर्शीच्या तोंडातून त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। बांगलादेशमध्ये राजकीय स्थैर्य राहावं, बांगलादेशची आर्थिक प्रगती व्हावी, बांगलादेशमधल्या हिंदूंना संरक्षण मिळावं, या सगळ्या गोष्टींसाठी भारतीय सरकारने भारत सरकारने बांगलादेश बरोबर नेहमीच चांगले संबंध ठेवले, बांगलादेशला आवश्यक त्या ठिकाणी मदत केली, सहकार्य केलं आणि त्याचे परिणाम सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये दिसत होते की बांगलादेश आर्थिक गर्तेतून वरती आला होता, बांगलादेशची आर्थिक परिस्थिती सुधारली होती, बांगलादेशमधल्या हिंदूंना सुद्धा बऱ्याच प्रमाणात संरक्षण मिळत होतं। आणि या सगळ्यामध्ये हे परिस्थिती ज्यांना मान्य नव्हती, ज्यांना बांगलादेशची आर्थिक परिस्थिती सुधारायला नको होती, त्यांना बांगलादेशमधल्या हिंदूंना जगू द्यायचं नव्हतं, त्यांनी कारस्थानं करून आता बांगलादेशमध्ये सत्ता पालटली।